नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी रत्नाकर मोरे, आपण पाहणार आहोत सायन्स। आजचा टॉपिक आहे जीवाणू आणि जीवाणूजन्य रोग। पटकन रिव्हिजन करायचे आहे आपल्याला। तर पहिला जो रोग आहे तो म्हणजे विषमज्वर। याचा जो जीवाणू आहे तो आहे साल्मोनेला टायफी आणि त्याची जी लस आहे ती टॅपची लस आहे। दुसरा जो आजार आहे तो आहे क्षयरोग, ज्याला ट्युबरक्युलोसिस असं बोललं जातं। त्याचा जो काही जीवाणू आहे तो आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली। ओके, त्याच्यानंतर त्याची जी लस आहे ती आहे BCG लस। पुढचा आजार आहे कॉलेरा, त्याला मराठीत बोलला तर पटकी। त्याचा जो बॅक्टेरिया आहे तो आहे व्हिब्रियो कॉलेरी आणि त्याच्यासाठी कोणती लस आहे? हफकिनची लस आणि त्याला औषध आहे ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन। त्याच्यानंतर पुढचा आजार आहे घटसर्प, डिप्थेरिया त्याला बोललं जातं। त्याचा बॅक्टेरिया कोणता आहे? कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी, कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी आणि त्याच्यासाठी जी लस आहे ती कोणती आहे? त्रिगुणी लस DPT, लक्षात ठेवा। त्याच्यानंतरचा पुढचा आजार आहे डांग्या खोकला, इंग्लिशमध्ये बोलला तर पर्ट्युसिस। त्याचा जो बॅक्टेरिया आहे तो आहे हिमोफिलस पर्टुसिस, याच्यावर सुद्धा त्रिगुणी लस म्हणजे डीपीटीची लस चालते। त्याच्यानंतर पुढचा जो आजार आहे तो आहे धनुर्वात, टिटॅनस नावाचा। ओके, त्याचा जो बॅक्टेरिया आहे तो कोणता आहे? क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, याच्यावर सुद्धा जी तुमची लस आहे डीपीटीची त्रिगुणी लस हीच चालते। पुढचा आहे न्यूमोनिया। ओके, न्यूमोनियाचा जो बॅक्टेरिया आहे तो कोणता आहे? डिप्लोकोकस न्यूमोनी, डिप्लोकोकस न्यूमोनी आणि त्याचा पेनिसिलिनचं एक औषध असतं ते चालतं। पुढचा रोग आहे कुष्ठरोग, लेप्रसी, ज्याच्यामध्ये माणसाच्या हातापायाची बोटं झडत असतात। तर त्याचा जो बॅक्टेरिया आहे तो कोणता आहे? मायकोबॅक्टेरियम लेप्री आणि याच्यावर कोणतीही लस उपलब्ध नाहीये। औषधं उपलब्ध आहेत ती कोणकोणती आहेत? डॅप्सन, क्युनोलोन्स आणि रिफॅम्पिसिन ही औषधं त्याच्यावर उपलब्ध आहेत, त्याच्यावर लस उपलब्ध नाहीये मित्रांनो। ठीक आहे, तर याचा जीवाणूजन्य रोगाची एक ट्रिक आहे, लक्षात ठेवा। विक्ष घडा धन्युकुष्ठ, अँथ्रॅक्स, प्लेग, गँग्रीन, सिफिलिस आणि ट्रॅकोमा हे जे आजार आहेत हे कशाचे आजार आहेत? तुमचे जीवाणूजन्य आजार आहेत। सोपी ट्रिक, विक्ष घडा धन्युकुष्ठ, इनिशियल घेतलेले आहे, ट्रिक बनवलेली आहे। ओके, तर मित्रांनो आपली जी बॅच आहे कंबाईनची गट ब आणि गट क ची बॅच 16 जून पासून सुरू होत आहे। त्याच्यानंतर कंबाईन गट क ची एक दिवसीय रिव्हिजन बॅच आहे, तुम्ही त्याला एनरोल करू शकता। रत्नाकर 10 हा कोड वापरू शकता, तुम्हाला सरसकट 10% डिस्काउंट मिळेल। त्याचप्रमाणे आपली TET ची बॅच सुद्धा लॉन्च होणार आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही लवकरात लवकर एनरोल करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच, विश यू अ गुड डे।